दरवाजा उघडला तर बरं होईल, तेवढंच उपकार होत्याल माझ्यावर. मच्छर जाईल हा तिकडं. काय काय नाही म्हणलं, बांधकाम बरंच सुधारलंय. काय नाही म्हणजे चांगली सुधारली असं म्हणायचं होतं मला. तुझं नाव काय? म्हणजे माझी साली आधी घरवाले. बरं झालं तू आले, आता हिच्याचा लोड कमी होईल जरा. कशाचा? ते कामाचा, घर कामाचा म्हणलं मी. कसं आहे, तुला पण हातभार लावा लागल आणि मला पण. तुमच्या हाताचा भार तुम्हीच सांभाळा. दमली असशील ना, चल तुला एक स्पेशल कुट्ट चहा करून तास. चल. वा काय मॉडेल आहे राव. ताण होतोय नुसता. मिवणी डोली आणि बायको ढोली. काय ताळमेळ आहे. असू द्या, चला आता रंगाचा बेरंगच करतो. सोडा के हाथ मजदाची बा, सोडा के हात मजदाची बा, नजर इकडे ताईची. सोडा के हात मजदाची बा, नजर इकडे ताईची. ताई उठेल ना? नाही वाटत तुझी ताई. अगं तुझा मी लय भारी बंदोबस्त केलाय. म्हणजे तिला गुंगीचं औषध दिलंय. हा आता हे चालता पंख जर तिच्या बोकांडे पडला तरी तुझी ताई उठणार नाही. दादाजी म्हणते तुम्ही मला आवडता. काय वाघाचं काळीज आहे तुमचं? वाघाचं? मग आहेच माझं वाघाचं काय. स्वप्नातनं बाहेर या. हे घ्या डबा आणि निघा ऑफिसला. तसं बी झालाय तुमचा टाइम. ऑफिसला? आयला मेहुणी तर आले. ऑफिसला कसं जाऊ मग मी? मेहुणी संग सेटिंग लावायला पाहिजे. पण ऑफिस काहीतरी आयडिया केली पाहिजे. पोटात दुखतंय, आजारी पडले म्हणून नाटकेच करतो आता. लयच पोटात दुखतंय गाड्या. अपेंडिक्सचा त्रास पुन्हा व्हायला लागला काय की मला. तुमच्या बापाने छातीत अपेंडिक्स केला होता का? अगं आनंदाच्या भरात हात कुठं ठेवायचं. म्हणजे पोट दुखतंय माझा. आज मी नाही ऑफिसला जाऊ शकत गड्या. घरी मला आराम करावा लागल. ना वार ना कावदा ना आभाळ. हा पाऊस कुठून लागलाय पडायला? अगं आता एवढं मोठं वारं घरात घुसलं की. पाऊस नैसर्गिक जरी नसला तरी कृत्रिम पाऊस आहे ना. बघतेच असा पाऊस कसा पडतोय ती. आयला देवा, एवढा पाऊस पडू दे, एवढा पाऊस पडू दे की आमचं ऑफिस बुडून जायला पाहिजे. 4-5 दिवस सुट्टी भेटायला पाहिजे मला. म्हणजे कसं मी संग गुलू 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 गप्पा मारायला. देवा देवा रे देवा देवा देवा, कुठंतरी माझं लोन पास कर रे. म्हणजे
मी संग सेटिंग लावायची, म्हणजे ते कसं बायको सारखीच मध्ये मध्ये येते तर पडायला. मग हे जर काम केलं ना, मी तुला एक गुलाल ठेवायला डबे घेईन, डबे एवढे एवढे एवढे. दाजी रोज देवाची पूजा करतात का गं? काय आज कुठे दिवस उगवला म्हणायचं? आहो हे काय आज नवीनच सॉन्ग? काय नाही ते देवाची पूजा पूजा देवाची. ते मी आजारी होतो ना, म्हणून म्हणलं लवकर बरं व्हावं म्हणून पूजा करते, बाकी काय नाही. थोडं थोडं आलंय माझ्या ध्यानात की पाणी कुठेतरी मुरतय. मेरे तो एल लग गए हा, मेरे तो एल लग गए. दाजी बरं वाटतंय का? आता बरं वाटतंय. ताई आ? दाजी बघ ना फार सिरियस वाटत ते. ताई नाही बरं वाटतंय जरा आता. का हो, काय होते तुम्हाला? खूप सिरियस आहेत का? डॉक्टरांना फोन केला असता, ऍडमिट केलं असतं तुम्हाला. ऍडमिट हा 4 दिवस ऍडमिट, म्हणजे 4 दिवस माझी मेवणी सेवा करणार. म्हणजे माझी आजी तिकडे बसूनच आहे ना, तिला बोलवली असती इकडं कशाला? तुमची सेवा करायला. नाही नाही बरं वाटतंय तसं मला आता, थोडस नॉर्मल. अगं ताई मला तू शॉपिंगला जायचं होतं, आता कोणासोबत जाऊ? तुझ्या दाजीला पाठवलं असतं, पण ते पण आता आजारी आहेत. आईला धड पक्षात पण उभा राहून द्याय नाही, धड पक्षात पण उभा राहून द्याय नाही. प्रचाराची गाडी आली पण तिकीट भेटेल का नाही काय माहिती. अरे म्हणजे तसं मला बरं वाटतंय, मी जाऊ शकतो हिच्या बरोबर शॉपिंगला. नको नको काही नाही, तुम्ही कशाला त्रास करून घेता? झोपा झोपा तुम्ही. ओके ओके, तसं पण तुला वाईट वाटायचं ना, म्हणून म्हणलं. तसं काही नाही दाजी. डॉली मी जरा बाहेर चालले, घरीच थांबा. देवा माझं गारा ऐकलं रे. दाजी काय होतंय? ताईला फोन करू का? ताईला कशाला फोन करतेस तू असताना? मी काय मदत करू शकते का? मदत भरपूर करू शकते तू, पण सध्या तू डोकं 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 दाब. खूप बरं वाटते डॉली. खरं सांग का, काय तुझा मस्त हात आहे, मऊ मऊ. अगं डॉक्टरचा पण एवढा फरक पडत नाही, एवढा तुझा फरक पडतोय. कुठं तुझा एवढा मऊ हात आणि कुठं आमच्या ठोंब्याचा वरवंटा. पण दाजी तुम्हाला तो खूप ताप आलाय. ताप? हो. तसं मी लय तापलोय. म्हणजे खरं सांग डॉली, मी लयच घाई केली. कशाची? लग्नाची. कसं आहे माहिती का, तुझ्यासारखी बायको एवढी सेवा करणारी असताना जगायला जरा 4 दिवस आनंदच वाटतो. थांबा मी तुमचा आनंद दुप्पट करते. दुप्पट? हो हो कर ना. लय झटक्यात आनंद दुप्पट केला ग डॉली. खरं सांगू का, माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुखाचा क्षण म्हणजे हाच असेल. तुमचा मुर्दा बसवला तुमचा. पहिलं ऑफिसला निघायचं तरी म्हणलं 6 वाजता घर सोडणारा माणूस रात्री 11 वाजता